हा तवा घेतल्यापासून माझा डोसा कधीच तुटत नाही. गेल्या 2 वर्षापासून मी वापरती आहे आणि बरेचदा तुमच्यासोबत मी शेअरही केलं होतं. कुठल्या कंपनीचं आहे ते सांगतेच, पण रात्री मस्त असं डोशाचं बॅटर फर्मंट झालेलं होतं. आजकाल उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे 4-5 तासातच डोसाचं बॅटर फर्मंट होतं. कुठलंही साऊथ इंडियन फूड बनवायचं म्हटलं तर चटणीशिवाय जमतच नाही. पण आज दहीच नव्हती म्हणून मस्त अशी जुगाडू चटणी बनवली आहे. तेलामध्ये उडदाची डाळ, चण्याची डाळ, लाल मिर्च, लसूण, त्याचबरोबर टमाटर, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हे सगळं थंड होतपर्यंत विचार केला की चहा साखरेचे डब्बे देखील भरून घ्यावे. तर हे डब्बे देखील मी ऑनलाईनच मागवले होते 4-5 वर्षाआधी. पहिले तर बॅटर चेक केलं की फर्मंट झाले का नाही. तर बघा बॅटर मस्त असं फर्मंट झालेलं आहे आणि मला जेवढं बॅटर लागत असते तेवढ्याच बॅटरमध्ये मी मीठ टाकत असते आणि बाकीचं बॅटर फ्रीजमध्ये स्टोअर करते. पहिले तर इकडे उत्तपमची तयारी करून घेतली आणि जे चटणीला लागणारं साहित्य होतं तेही थंड झालं होतं. मिक्सरला लावताना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, चिंच, त्याचबरोबर धनेपूड, जिरेपूड आणि मीठ देखील घालायचं आहे. तुम्ही कधी या पद्धतीची चटणी ट्राय केली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. साईडला तवा देखील गरम झालेला होता. तर हा कास्ट आयर्न तवा आहे आणि सोलार कंपनीचा आहे. जर मला प्रोडक्ट मिळालं तर वरती स्क्रीनवर टॅग करते. तर इथे माझा उत्तपमही रेडी आहे. तुम्हाला उत्तपम आवडते की डोसा मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.